शिवाजी पाटील कवेकर माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय किसान मोर्चाचा मी गुजरात आणि गोव्याचा प्रभारी बोलतोय. आता जो आपण प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाच्या संदर्भात आता हे जी या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा आणखीन बाकीच्या त्यांच्या घटक पक्षाच्या माध्यमातून जे बोलतायत ते कालच्या विधानसभेमध्ये ज्या प्रकारचा निकाल महाराष्ट्रातील जनतेनं या ठिकाणी ज्या महाविकास आघाडीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं निकाल दिला तर ते निकालाच्या लागलेल्या रिझल्टवरनं हे नैराश्यातून ते बोलत आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांचं यामध्ये तशा प्रकारचं एक उदाहरण किंवा त्या प्रकारचा अंदाज नाही आहे. मी आपल्या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण बघितलं असेल की जेव्हा देशामध्ये आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये असेल किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागेपैकी भारतीय जनता पक्षाला फक्त या ठिकाणी 9 जागा मिळाल्या. आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल की मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एक सुद्धा जागा मिळाली नाही. फक्त शिंदे सेनेला 1 जागा संभाजीनगरची मिळाली. आणि त्याच पद्धतीनं आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळं लोक त्याला बळी पडले आणि त्या ठिकाणी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला. आणि अशाच पद्धतीनं त्यावेळेस भारतीय जनता पक्षानं किंवा मित्र पक्षाने सगळ्या त्या लागलेल्या निकालाचं कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया किंवा त्याचं स्वागत केलं होतं. आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला असेल किंवा शिंदे सेनेला असेल किंवा अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असेल ज्या प्रकारचं प्रचंड अशा प्रकारचं जो काही त्यांना यश या ठिकाणी आलेलं आहे, ज्या प्रकारचं आशीर्वाद जनतेने दिलेला आहे, त्याचं मुख्य कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं काम या ठिकाणी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील जे आज मुख्यमंत्री आहेत, किंवा अजितदादा पवार असतील, यांनी ज्या प्रकारचं शेतकऱ्यासाठी असेल, महिलांसाठी असेल, तरुण वर्गासाठी असेल, उद्योजकासाठी असेल किंवा ग्रामीण विकासासाठी असेल ज्या प्रकारचे ऐतिहासिक निर्णय घेतले, हे अशा प्रकारचे निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुणी कधी घेतले नाहीत. अशा प्रकारचे निर्णय जसं आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की आता 1500 रुपये आम्ही देतोय, ते पुढल्या काळामध्ये आम्ही 2100 रुपये देऊ. आज तुम्हाला माहिती असेल की त्यांनी महाराष्ट्रातील सर्व मुलींना मेडिकल इंजिनिअरिंग पासून तर सर्व शिक्षण मोफत अशा प्रकारचं देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. त्याच पद्धतीनं आज आम्ही बघतो की ग्रामीण विकासामध्ये ज्या प्रकारचं आज केंद्राचे सरकार माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारच्या माध्यमातून असेल किंवा राज्याच्या सरकारच्या माध्यमातून असेल तर या प्रकारचा जो या ठिकाणी असंख्य अशा प्रकारच्या योजना गावाच्या विकासासाठी देण्याचं काम ज्या पद्धतीने हे केलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही विकासाच्या योजना या ठिकाणी केल्या आपण बघितलं असेल की आज ज्या ठिकाणी भारत देशाची ज्या प्रकारची आजची जी स्थिती आहे संपूर्ण जगामध्ये, तर ती स्थिती अशी आहे की काँग्रेसच्या काळामध्ये भारत या ठिकाणी 13व्या क्रमांकावर होता, आज तो 5व्या क्रमांकावर आहे. येत्या काळामध्ये येत्या 6 महिन्याच्या आत भारत हा 3ऱ्या क्रमांकावर जाईल आणि 2034 पर्यंत अमेरिका किंवा चीनला सुद्धा मागं टाकून या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी जी भविष्यवाणी केली होती 18व्या शतकामध्ये की भारत 21व्या शतकामध्येच या ठिकाणी महासत्ता बनेल आणि संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल, त्या प्रकारचं नेतृत्व करण्याचं काम देशाचे कर्तव्यदक्ष आणि निष्प्रह अशा प्रकारचे या ठिकाणचे मुख्यमंत्री या ठिकाणचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारत निश्चितपणे गतीनं प्रगती करतोय. आज आपण बघतोय की जगामध्ये सर्वात जास्त जर प्रगती कुणाची गतीनं होत असेल तर ती भारताची होते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा परिणाम या कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाला आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून अशा प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी आपल्या या सर्व भारतीय जनता पक्ष आणि बाकीच्या मित्र पक्षाला देण्याचं काम त्या निमित्तानं झालेलं आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद त्यांना देतो. तर निश्चितपणे आम्ही विश्वास देतो की आज देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. त्यांच्या नेतृत्वाखाली एक कुशल संघटक, एक विजनरी, आत्मविश्वास आणि अत्यंत वेगवेगळ्या अशा प्रकारच्या विकासाचा दृष्टिकोनातून काम करणारे अशा प्रकारचे मुख्यमंत्री मिळालेत. ते निश्चितपणे महाराष्ट्राला
देशामध्ये एक नंबर बनवतील. आजच तुम्ही वृत्तपत्रामध्ये वाचलं असेल की महाराष्ट्र औद्योगिक दृष्टीमध्ये भारतामध्ये एक नंबर झाला, अशा प्रकारची आज वृत्तपत्रामध्ये बातमी आहे. आणि त्यामुळे औद्योगिक असेल किंवा सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा भारतामध्ये एक नंबर होईल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये $1 ट्रिलियन आपली स्वतःची अर्थव्यवस्था निर्माण करेल, अशा प्रकारचा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.